पळा, ताबडतोब पळा. फोन महत्वाचा आहे. आई बापांच्या बोलण्याची किंमत शून्य. भाऊ, अहो कामाचाच फोन आहे. कामाचा फोन आहे ना, मग घ्या ना. बाहेर जाऊन बोलायची काय गरज आहे? आम्हालाही कळू द्या ना तुम्ही काय काम करता ते. तुम्ही काय आता माझ्या प्रत्येक गोष्टीवर वॉच ठेवणार आहात का? बघा बघा, आम्ही तुमच्यावर वॉच ठेवतो असं तुम्हाला वाटतंय ना, हे दुर्दैव आहे. दुर्दैव काय? मी आता मोठा झालोय. माझे निर्णय मला घेता येतात, माझा विचार मला करता येत. मला नाही तसं वाटत. ते तुम्हाला कधीही नाही वाटलं. हे सगळे का फोन करतात मला? हे बघा, तुम्हाला अजिबात अक्कल नाही हे तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. माझं ऐकलं असतं ना तर गेली 10 वर्ष भाड्याच्या घरात राहावं लागलं नसतं. अरे संसार आहे म्हणजे मूल हवंच ना. पण या गोष्टीचा निर्णय गेल्या 10 वर्षात तुम्ही केलेला नाहीये आणि वर मला सांगताय की मी स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो. त्याला नसेल वाटत हो, पण निदान बायकोला काय वाटतं ह्याचा तरी विचार करायचा ना. पण नाही, स्वतःच्या पलीकडे दुसऱ्याचा विचार करण्याची सवयच नाहीये ना. काय करणार त्याला? शूटिंगच्या सेटवर काही गडबड तर झाली नसेल. एकही विराट सुद्धा फोन करताय. तुम्हाला कोणी ही माझी शेवटची इच्छा आहे असं सांगितलं की मग तुम्ही विचार करणार. सुरेखा, हॅलो. हॅलो. हा काय ग सुरेखा, काय झालंय? म्हणजे अगं तुम्ही सगळे फोन का करताय मला? अहो म्हणजे तुम्ही पेपरच पाहिला नाही का आजचा? नाही का? अहो जरा पेपर बघा आजचा, पुरवणी बघा. माझ्या शेजारच्या बाईने आणून दिली मला. मला बोलली की तुमच्या मॅडमचा फोटो आलाय त्याच्यात, बघा. काय? अहो हा बघा ना, पुरवणीत मोठा फोटो आलाय तुमचा. अगं तो फोटो सिरियल मधला असेल. सिरियलचा नाही हो, दवाखान्यातला आलाय.